मध्ये व्हॉट डू यू लर्न इन दॅट लेसन? मॅम तुमचा आवाज बरोबर येत नाही, अडकत येतोय. मी कॅमेरा बंद ठेवते, जाऊ दे. सांगा मला, आपला जो लेसन आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते मुद्दे आठवत आहेत असं सांगा. मॅम मी सांगू का? सांगा. डोबेरायनरची त्रिके, अष्टकाच्या न्यूलॅन्सच्या अष्टकाचा नियम, नंतर अष्टकाच्या नियमातील त्रुटी, बरोबर. नंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, आणि बरोबर. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. मग मेंडेलिव्हच्या बरोबर. आधुनिक आवर्त सारणीचा नियम, आणि पुढे होती आधुनिक आवर्त. आणि आधुनिक आवर्त सारणी, आणि मग त्यातल्या काही ट्रेंड्स म्हणजे महत्वाच्या गुणधर्म, बरोबर की नाही? हा, आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा नियम. बरोबर. मग काय होता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा नियम? मूलद्रव्याचे तुम्हाला आता गुणधर्म स्क्रीन दिसते का? मी आपली हे पीपीटी त्यांच्या ऑन केली. नाही मॅम, नाही दिसत नाही. येईल लोड होते हळूहळू. नो मॅम. नो मॅम. नाही दिसत नाही. मला देखील दिसतंय, मी शेअर केलेलं. कोणालाच दिसत नाही दिसत. ये क्या बात हुई? प्रेझेंटेशन इन स्टार्टिंग म्हणून आले, हे काय? कांट. नो मॅम. मला कोणाला ऐका, थांबा 2 मिनिटं. संगीता मैम, अदरवाइज प्रेमा मैम, मीट में कुछ प्रॉब्लम है क्या? मैंने सारे नेटवर्क्स क्रॉस चेक किए हैं, मतलब मेरे फोन का, मेरे वाईफाई का, एक्सटेंशन का, सब जगह पे मैंने, अब मुझे फुल रेंज है, अब नेटवर्क इशू नहीं है, लेकिन मीट में ये ओपन नहीं हो रहा है. मैं अभी शेयर करी हूँ मेरी स्क्रीन पर, वो स्क्रीन शेयर नहीं हो रही है. और दूसरी चीज, मैंने अभी इसको रिकॉर्ड करने का ट्राई किया, तो वो रिकॉर्डिंग भी मुझे दिख नहीं रहा है रिकॉर्डिंग. बघा तुम्हाला हे दिसते का? मॅम तुमची आवाज पण ब्रेक होते आणि आता दिसतंय. येस मॅम, दिसतंय. येस. ओके, चला आता जरा बघा. हा आहे आपला लेसन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण या लेसन मध्ये काय काय बोललो, तिने सगळे मुद्दे सांगितले. सगळे मुद्दे मराठीमध्ये, मराठीच्या पुस्तकामध्ये आपले ऑलरेडी रिवाईज झालेले आहेत तिने सांगितल्याप्रमाणे. आता जरा एक एक मुद्दा आपण जरा आठवूया. आपल्या पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री काय आहे? का बरं हा पिरियॉडिक टेबल जन्माला आला? तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की समजा आपल्या घरामधलं सगळं कपाट कपड्यांचं आपण सगळं असं खाली नुसतं उतरवून ठेवलं, सगळं सामान त्यातलं, आणि एक बुचकं बनवून ठेवलं, तर तुम्हाला काही सापडेल का? सगळ्या कपड्यांची नुसती रास बनवून ठेवली आपण, एकावर एक कपडे सगळे नुसते टाकून ठेवले, तर कसं दिसेल ते घर? विचार करा बरं जरा. ऐकू येतंय ना? हॅलो. येस मॅम, आवाज येतोय. मग बोला. मी ना सध्या काही शेअर नाही करत. मला असं वाटतं शेअरिंगमुळे पण तुमचा आवाज मला येत नसेल. चला सांगा. जर असं आपण असं जनरल डिस्कशन करूया. माझा कॅमेरा थोडा वेळ बंद आहे आणि शेअरिंग पण मी दाखवत नाहीये. आपण असा साध्या प्रश्नांचा गेम खेळूया. सांगा, तुम्ही तुमच्या कपाटातले सगळे कपडे खाली असे एकावर एक असे टाकून ठेवले, त्याचा डोंगर बनवून ठेवला, तर कसं दिसेल ते?
मॅम ते दिसेल जरा विचित्र आणि आपल्याला आपले कपडे पण सापडणार नाहीत. घाणच दिसेल ते. कसं त्याच्यावरती छोटी मुलं जाऊन उड्या मारू शकतील, त्याच्यावर झोपू शकतील आणि त्याच्यावर लोळू शकतील, वरून खाली घसरगुंडी पण खेळू शकतील. म्हणजे बाकी सगळं होईल एक्सेप्ट ते चांगलं दिसणं. आणि अशा पद्धतीने सगळे कपडे टाकून दिले तर ते खूप शाबी दिसतं की नाही. खराब होतात कपडे, शिवाय जागा व्यापतात खूप सारे, सगळ्या घरभर ते कपडे पसरून राहतील. मग काय करायला पाहिजे? आपल्या कपाटामध्ये सुद्धा आपण त्या कपड्यांना नीट रचून ठेवतो. त्याला म्हणतात क्लासिफिकेशन. आपल्या या धड्याची सुरुवातच आपण क्लासिफिकेशनने केली होती की व्हॉट इज क्लासिफिकेशन अँड व्हॉट इज नीड ऑफ क्लासिफिकेशन. इफ यू रिमेंबर, आपण हे बोललो होतो की हे क्लासिफिकेशन म्हणजे काय असतं. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वर्गवारी. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याचाच अर्थ असा आहे की आपण सगळ्या मूलद्रव्यांची अशी वर्गवारी करतोय ज्यांना एका विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट अंतराळाने, म्हणजे आवर्त या शब्दाचा अर्थ काय आहे? पिरियॉडिक. एका विशिष्ट काळानंतर पुन्हा ते येतं किंवा पुन्हा ती कॅरेक्टरिस्टिक, तो गुणधर्म बघायला मिळतो. त्याला आपण वारंवारिता म्हणू शकतो. मराठीमध्ये त्याला आपण फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता असे शब्द समजू शकतो आपण. ती गोष्ट किती रिपीट होतीये. उदाहरणार्थ बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, रविवार पर्यंत गेला की रविवार नंतर पुन्हा सोमवार येतो. म्हणजेच काय, ते पिरियॉडिक आहे. मंडे हा 6-7 दिवसाच्या गॅप नंतर मंडे परत येणार. हा पिरियॉडिक चेंज आहे. जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, ही गोष्ट पिरियॉडिक आहे. पिरियॉडिक या शब्दाचा अर्थ आहे की पिरियड वरती अवलंबून असलेली. पिरियड म्हणजे वेळ किंवा एक विशिष्ट अंतर किंवा एक विशिष्ट कालावधी, मर्यादा, जे काय असेल, तुम्ही जे मापक धराल त्याला धरून पुन्हा पुन्हा त्या विशिष्ट गोष्टीला रिपीट करणारी, त्याला म्हणतात पिरियॉडिक. आता पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्याचाच अर्थ असा आहे, ह्याच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी हे तुम्हाला का पुन्हा सगळं सांगते, आपण हा लेसन रिवाइज करतोय, बरोबर. आपण आजच्या आणि पुढच्या लेक्चरमध्ये हा धडा पूर्णपणे सगळं रिवाइज करू. सगळ्याचे सगळे मुद्दे आपण ह्यातले पुन्हा एकदा बघू. एकदा आपल्याला ह्या धड्याचा फ्लो लागला ना की मग त्याच्यामध्ये काही राहतच नाही, सगळं एका रांगेतच सुरू होतं ते, बरोबर. मग हे क्लासिफिकेशन करण्याची गरज का भासली? जसं आपल्या घरातले, आपल्याच कपाटातले ढिगभर कपडे आपण जेव्हा पुन्हा घड्या घालून ठेवायला लागतो तेव्हा आपल्याला समजतं, आई शपथ, हे काम काही सोपं नाहीये. पॅन्ट वेगळ्या, शर्ट वेगळे, जॅकेट वेगळे, नंतर नवीन कपडे, जुने कपडे, लग्नात घालायचे कपडे, काही काही कपडे अगदीच खराब असतात पण फेकून पण द्यावेसे वाटत नाही असे कपडे, कोणतरी गिफ्ट दिलेले कपडे, आपण कोणातरी गिफ्ट देणार असू असे कपडे, आपले चांगले कपडे जे आपल्याला होत नाही आपण लहान बहीण भावाला देऊ शकतो असे कपडे, किंवा असे उगाच आपल्या कपाटामध्ये आलेले दुसऱ्यांचे कपडे. म्हणजे विचार करा किती प्रकारचं वर्गीकरण करता येऊ शकतं. हे तर अतिशय सामान्य उदाहरण आहे. तुम्हाला आणखीन काही तुमच्या डोक्यामध्ये नवीन आयडिया आल्या तर विचार करा. असं क्लासिफिकेशन हे आपण सगळे करतो की नाही. इट इज अवर जनरल टेंडन्सी टू क्लासिफाय द थिंग्स. चला, थोडा वेळ दिसतोय तरी परत ते मध्येच जाईल. तर ह्याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा क्लासिफिकेशन करतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट बघायची असते की आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्यांची वर्गवारी करतोय, ती आपण कोणत्या बेसिसवर करणार आहे? ती आपण करणार आहे आपल्या गुणधर्मांच्या बेसिसवरती. एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा ठरवता, जेव्हा बघता, तेव्हा ती गोष्ट कुठल्या तरी क्रायटेरियावरती बेस्ड तुम्ही ठेवता की नाही. आता उदाहरणार्थ हे बघा, कपड्यांचं तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर कोणत्या क्रायटेरियावर केलं, की वापरण्यात आलेले, न वापरण्यात आलेले, किंवा जुने, नवे. आता हा मुद्दा इथे येण्याचं कारण असे की ज्या वेळेला एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचा शोध लागला, अभ्यास सुरू झाला, त्यावेळेला ह्या सगळ्या मूलद्रव्यांना सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने कसं मांडायचं, जेणेकरून आपल्याला एका फटक्यामध्ये सगळ्याच्या सगळे दिसतील, सगळ्यांचे गुणधर्म कळतील, आणि ते गुणधर्म एकदा कळले की ते कोणत्या रासायनिक अभिक्रिया करू शकतात ह्याचा आपल्याला अर्थ लागेल. ह्या सगळ्या मागे ही स्टोरी आहे. पिरियॉडिक टेबल बनवणं तर ठीक आहे, ते तर बनलं, पण ते का बनलं हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही. त्याच्याकरताचा हा सगळा इतिहास तुम्हाला सांगतेय की ज्या वेळेला लोकांना थोडे थोडे मूलद्रव्य माहिती होती, म्हणजे ती सुरुवातीची एक अगदी बोटावर मोजण्या इतकी मूलद्रव्य जेव्हा माहिती होती, तेव्हापासून हा विचार सुरू झाला होता की ही मूलद्रव्य आपल्याला माहिती आहेत, त्यांचं वर्गवारी कशी करायची. साधं बघा ना, आपण जेव्हा लहान होतो
आणि आपण दगडांचे गेम खेळत होतो तेव्हा ते दगड जमा केले तरी आपण त्याचे गट करायचो. गोल दगड, चपटे दगड. आपलं हे स्वाभाविक गुणधर्म आहे आपल्यातला. म्हणजे ह्युमन्स हॅव दिस जनरल कॅपेबिलिटी ऑफ डिवाइडिंग द थिंग्स इंटू द सिम्पलर वेज टू मेक देम इझी टू हँडल, टू अंडरस्टँड अँड टू यूज. बरोबर. मग हाच मुद्दा एलिमेंट्सच्या बाबतीमध्ये आला. जेव्हा एलिमेंट्स सापडले, त्याचा अभ्यास सुरू झाला, तेव्हा हे समजलं की आपण त्यांची वर्गवारी करू शकतो. मग ही वर्गवारी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी समोर आली की त्याचे गुणधर्म. मग त्यांना त्यांच्या गुणधर्मांच्या हिशोबाने लावायचं किंवा त्यांच्या वजनाच्या हिशोबाने लावायचं, असा पहिला मुद्दा आला. पहिले जे तीनही लोकांनी केलेले प्रयोग होते वर्गीकरणाचे, आपण काय म्हणतो आता, आवर्ती वर्गीकरण. कोणाचे? मूलद्रव्यांचे. म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये पहिल्या 3 प्रकारे जिकडे आपण क्लासिफिकेशन बघतो ते आहे ऍटॉमिक मास, म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. त्या ऍटमचं जे काही वजन आहे त्या वजनाच्या हिशेबाने आपण त्याला, तो वजनाचा मुद्दा मेन धरून त्यांना आपण एका रांगेमध्ये लावतोय. उदाहरणार्थ, आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत. 50 मुलांना मला एका रांगेत बसवायचं, तर मी त्यांच्या वजनाप्रमाणे त्यांना त्यांच्या रांगेत बसवलं. असं पूर्वी लोक करत होते. त्यांना त्यांच्या वजनाप्रमाणे बसवलं की काय होईल? काही मुलांचं वजन एकसारखं असेल, काही मुलांच्या वजनामध्ये किती फरक आहे आपल्याला सांगता येणार नाही. एखाद्या मुलाने त्याचं वजन केलंच नसेल तर त्याला कुठे टाकायचं हे माहित नसेल. मुख्य तुला काही बोलायचंय का? तू हँडरेस का केले? म्हणजे असा मॅम ते प्रॉब्लेम मला जेव्हा येतो, बोलण्यासाठी केलता. मगाशी मध्ये काय बोलायचं असेल तर बोला, कारण सुरुवातीला बराच वेळ ना आपलं ते रेकॉर्डिंग होते. आता चेक करून बघू का? रेकॉर्डिंग पण होईल कदाचित. झालं असेल आपलं स्टेबल नेटवर्क तर बरंच आहे ना. अरे स्टॉप रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्डिंग स्टार्ट झालंय, पण इथे दिसत नाहीये आपल्याला, इथे रेकॉर्डिंगचं आयकॉन दिसत नाहीये. काय माहिती, कदाचित सेटिंग मध्ये काही बदल झाले असतील. तर सांगायचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने जेव्हा सुरुवातीला क्लासिफिकेशन केलं गेलं, एक 20-30 एलिमेंट्स माहिती होते. जर आपण ते बघूया एकदा, त्याची सुरुवात बघूया आणि आता पुस्तकात ते बघूया. पीपीटी तर आपण नंतर मगाशी पण पाहिलेली होती आणि ती आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये बघू. पण पुस्तकातल्या त्या काही महत्वाच्या मुद्द्यांना आपण आता स्पर्श करायला पाहिजे, बिकॉज वी आर रिवायझिंग द लेसन, राईट. तर पिरियॉडिक क्लासिफिकेशनची सुरुवात कशी झाली हे आपण पाहिलं. आता आपल्याकडे किती एलिमेंट्स होते सुरुवातीला? डोबेर-नायरच्या त्रिकांच्या वेळेला किती एलिमेंट्स होते सांगा बरं जरा मला. असं काय करताय? पेपर दिला ना तुम्ही फर्स्ट टर्म मध्ये, याचा हा लेसन होता ना तुम्हाला. डोबेर-नायरची त्रिक, डोबेर-नायर ट्रायड म्हणून एक आहे की नाही आपल्याला, पहिलाच मुद्दा आहे. जस्ट सी, बघूया, मीच तुम्हाला सांगते. पुस्तकात पण दिलेलं आहे बघा. आता आपल्याकडे 118 एलिमेंट आहेत. वी नो 118 एलिमेंट्स, बरोबर. पण डॉबेर-नायरच्या वेळेला किती होते बघा. त्याने हा 3-3च्या गटामध्ये एलिमेंट्सना लावलेलं होतं. आणि असे किती एलिमेंट्स त्यावेळेला माहिती होते? 20-30 एलिमेंट्स माहिती होते, फार नव्हते माहिती त्यावेळेला. ठीक आहे. तर त्याने त्यांच्या ऍटॉमिक वेट, आता आपण जरा याला अंडरलाईन करूया महत्वाच्या गोष्टींना, बरोबर. म्हणजे हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे, पण आता पुन्हा एकदा त्याला आपण इम्फेसिस करतोय ना. तर त्याने काय केलं? ऍटॉमिक मासेस, आपण जे मग अशी म्हणालो होतो की नाही, वजन, तेच आहे. ऍटॉमिक मास हा मेन क्रायटेरिया धरून ट्रायड्स म्हणजे त्रिक, 3-3चे गट बनवले. आणि त्याच्यामध्ये त्याने काय ऑब्झर्व केलं की पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाची सरासरी ही मधल्याच्या वजना एवढी आहे. समजा मी 3 मुलांना उभं केलं, 1, 2 आणि 3. याचं वजन अधिक याचं वजन भागिले 2 असं जर केलं तर याचं वजन येतंय, असं त्याचं निरीक्षण आलं. पण हे सगळ्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये काही बरोबर लागू झालं नाही. जेवढे सगळे आपल्याला मूलद्रव्य माहिती होते सगळ्या 3-3च्या गटामध्ये तुम्ही लावलं चढत्या वजनाच्या क्रमाने, पण सगळ्यांच्या बाबतीमध्ये ते बरोबर लागू झालं नाहीये. मग काय? म्हणजे अभ्यास तर केला, सुरू तर झाला, पहिली पायरी म्हणून आपण त्याच्याकडे बघू आणि एक पहिला प्रयत्न म्हणून त्याला आपण शाबासकी पण द्यायला पाहिजे की काहीतरी डोकं तर लावलं ते नाही. वजनाच्या हिशेबाने पण एका रांगेत लावायला सुरुवात केली. मग त्याच्यामधनं हे कळलं की 3-3-3-3च्या गटामध्ये तुम्ही मूलद्रव्यांना लावलं की पहिल्या आणि तिसऱ्याच्या वजनाचं काहीतरी कनेक्शन मधल्याशी येतं. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये लागू होत नाही. म्हणून आला दुसरा, जो आहे न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, लॉ ऑफ न्यूलँड्स ऑक्टेट किंवा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट्स. ह्याच्या वेळेला काय झालं होतं? आता
पहिला एक अनुभव आला 18व्या शतकाच्या सुरुवातीला ते होतं. आता ह्याने कधी 1866 म्हणजे मध्याच्या पुढे 18व्या शतकाच्या निम्म्याच्या पुढे गेलं तर सेकंड हाफ मध्ये त्यावेळेला त्याच्याकडे अवेलेबल असलेल्या मूलद्रव्याने त्याने मांडलं. आता ह्याने काय केलं बघा, ह्याच्यामध्ये त्यांना सा रे ग म प ध नि सा म्हणजे जे आपलं सप्तक आहे स्वरांचं सप्तक, त्या सप्तकांच्या रचनेमध्ये त्याला टाकलं. डोरे मी फा सोला टी ज्याला आपण सा रे ग म प ध नि सा म्हणतो, ते त्याला फिरंगी लोक त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये डोरे मी फा सोला टी असं म्हणतात. ते म्युझिक आहे, नोट्स आहेत त्या. तशा अष्टकांच्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्याने त्या मूलद्रव्यांना लावलं तेव्हा त्याला असं वाटलं की जो 8वा आहे ना 8वा, ह्याचे गुणधर्म पहिल्यासारखे आहेत, जो 9वा आहे त्याचे गुणधर्म दुसऱ्यासारखे. म्हणजेच काय झालं, आडवी रचना पण झाली, उभी रचना पण झाली, म्हणजे एक प्रकारचे टेबल बनलं. म्हणजेच काय, त्याला माहिती असलेल्या सगळ्या ज्या काही 56 एलिमेंट्स 56 बॉक्सेस बनले त्याच्यामध्ये, जेवढे सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये टाकले त्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये त्याला हा ट्रेंड दिसला की पहिल्यातनं 8वा दुसऱ्यातनं 9वा असं होतंय. पण त्याच्यामध्ये पण काही काही घोळ झाले. कसे बघा, एका एका गटामध्ये 2 लोक बसले. असं कसं चालेल बघा, हा आणि हा. आता मजा अशी आहे, काही काही लोक एकसारखे गुणधर्माचे आहेत, जसं की आहे मॅग्नेशियम फेरस, कोबाल्ट निकेल. आता ह्याच्यामध्ये आधी कोण नंतर कोण हे पण कन्फ्युजन आहे. त्याला जे माहिती होतं त्याने वजनाच्या हिशोबानेच लावलेले आहेत, कोण पुढे कोण मागे. कोबाल्ट निकेल इकडे आलेत कोणत्या पहिल्या गटामध्ये, आणि हॅलोजन आणि हायड्रोजन एका गटामध्ये. हे बरोबर मॅच नाही झाले. हायड्रोजन हा वेगळा आहे, फ्लोरीन क्लोरीन हे वेगळे आहेत, आणि त्या रांगेमध्ये कोबाल्ट आणि निकेल आलेत जे की मेटल्स आहेत. म्हणजे त्यांचे गुणधर्म मॅच होत नाही. ही रचना तर झाली पण ही रचना बरोबर झाली नाही. 8-8चे गट करून आपण त्यांना अभ्यास करू वगैरे हे म्हणायला सोपं आहे, करायला पण सोपं आहे, आपल्याला बोलायला त्याहून सोपं आहे. हा एवढापर्यंत विचार आणणं हीच एक पहिली मोठी गोष्ट आहे. त्याने इथपर्यंत ती गोष्ट आणली खरी, पण ते काही जमलं नाही गणित बरोबर. पण त्याला समजलं की ही रचना तर आहे पण ही बरोबर नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होत्या. आणि मग मेंडेलियवचे तुम्हाला मी मेंडेलियवची स्टोरी डिटेलमध्ये सांगितली की हा मेंडेलियव स्वतः आणि तो स्वतः त्याच्या लॅबमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या एलिमेंट्स अभ्यास केला होता त्याच्या गुणधर्मांचा. त्यावेळेला 63 एलिमेंट्स माहिती होते, अरेंज 63 एलिमेंट्स. बरं का, 60 लगेच काही वर्षामध्ये 2-3 वर्षातच. म्हणजेच काय झालं, त्याचा अभ्यास हा इनकम्प्लीट आहे हे कळल्या नवीन अभ्यास समोर आला लोकांची. काय केलं, त्याच्या पत्त्यांच्या गेममध्ये जसे पत्ते लावतात तसे लावले आणि त्याच्या डोळ्यासमोर एकदम जो झोपला असताना त्याला चित्र दिसलं की हे परफेक्ट क्लासिफिकेशन आहे. त्याने सगळे तसे तसे ते पत्ते मांडले आणि त्याचं पिरियोडिक टेबल बनलं. ही त्याची स्टोरी आहे जी खूपच अशी, आपण जे करतो असं कसं होऊ शकतं, पण असं कधी होतं जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार असतात. फॉर एक्झाम्पल सध्या तुमच्या डोक्यामध्ये आता जसं जसं तुमचा हा जानेवारी महिना संपेल आणि फेब्रुवारी सुरू होईल, तुमच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त परीक्षा 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 हेच विचार येतील. तुम्ही झोपलात ना तर स्वप्नात पण तुम्हाला पेपर दिसतील आणि तुम्ही पेपर लिहिताय असं तुम्हाला दिसेल, एखादा प्रश्न तुम्ही सोडवताय, एखादा निबंध तुम्ही लिहिताय, हे सगळं तुम्हाला स्वप्नात दिसेल कारण तुमचं डोकं तिथेच अडकलेलं आहे आता, बरोबर. तर ह्याच्या डोक्यामध्ये ते चालू होतं, ह्या सगळ्या एलिमेंट्सना कसं लावायचं पत्त्यांच्या पॅटर्नप्रमाणे. तर जेव्हा त्याने ते लावलं स्वप्नात त्याचं डोकं, मला असं वाटतं रात्रीच्या त्याचं डोकं त्या ह्याच्यामध्ये त्या पॅसिव्ह फेज मध्ये एकदम परफेक्टला ते पिक्चर त्याने दाखवलं आणि त्याचं पिरियोडिक टेबल बनलं. काय होतं त्याच्या पिरियोडिक टेबल, त्याच्या पिरियोडिक टेबल हाच आहे की त्याच्या वजनाच्या प्रॉपर्टी म्हणून येतात. मग आता त्याचं पिरियोडिक टेबल एकदा नीट बघा. पिरियोडिक टेबल हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं, पण मला
आणि तर होईच आपल्याला, पण एकदा हे आपण डिटेलमध्ये करूयात बघ. मध्ये त्या 1 आणि 1 8 असे ग्रुप बनवले, उभ्या 1 ते 12 लाईन्स बनवल्या. आता आडव्या लाईन्सना खरं पिरियड्स म्हणतात. पण ह्याच्या टेबलमध्ये ह्याला पिरियड वगैरे असं काही स्पेशल असं आपण जसं पिरियडिक टेबलचं म्हणतोय तसं मेन्शन नाही. हा, त्याला पिरियड्स म्हटले आणि उभ्याला त्याचे ग्रुप्स म्हटले. ग्रुप्स आणि पिरियड्स ही नावं त्याने दिली. पण हे आणि मॉलिक्युलर टेबलमध्ये हायड्रोजनच्या बरोबर दुसरं कोण नाही, एकट्या रांगेत राजा येतो. मग लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस 65 एलिमेंट्स त्यावेळेला ऑलरेडी माहिती होते ना. एवढ्या सगळ्या एलिमेंट्स लावून टाकले एका रांगेमध्ये. आता मजा अशी ग्रुप ए हा ग्रुप ए त्या सिल्वर एजी म्हणजे सिल्वर, हे सगळे परत मेटल्स आहेत. मग खालचा हा गट हे पण सगळे मेटल्स आहेत. हा ग्रुप 8 जो आहे ना, ग्रुप 8 हा खरं तर आपल्या मॉलिक्युलर टेबलमध्ये 0 होतोय. 0 ग्रुप म्हणजे कोणता आहे? इनर्ट गॅसेस, हेलियम, हेलियम, निऑन, अर्गॉन वाले जे आहे ना, इकडे 18 वाला ग्रुप, तो खरं तर तो ग्रुप 8 आहे खरं बघितलं तर. पण त्याच्या ह्याने पिरियडिक टेबलमध्ये जेव्हा हे सगळी मांडणी केली त्यावेळेला त्याला माहितीच नव्हतं की इनर्ट गॅस म्हणून त्याच्या हिशोबाने यांना बनवलं. आता ह्या पिरियडिक टेबलचे फॅन्टॅस्टिक मुद्दे होते. तुम्हाला लक्षात असेल तर काही एलिमेंट्स त्यावेळेला झालं, जसं की ह्याने नाव दिलं एका बोरॉन, बोरॉनच्या एका एलिमेंट म्हणजे सिलिकॉन मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. च्या खालचा एका सिलिकॉन अशी त्याची नावं बनवली आणि त्याच्या अंदाजे वजन सांगितली, त्यांचे अंदाजे मॅम गुणधर्म तुमचा आवाज ब्रेक होतोय. सांगितले. अभ्यासामधनं पुन्हा ओके मुलांनो, कळलं मला. एकच मिनिट. टेक एनी रिस्क. आता येतोय का बघा, थोडा तरी आवाज क्लिअर येतोय का बघा. येस मॅम, आता येतोय.
मॅम माझा आवाज येतोय का मुलांना तुम्हाला आता? येस मॅम. हॅलो, माझा आवाज येतोय का आता? हो, आय डोंट नो, माईकच बंद झाला होता. माहित नाही आज काय होतं. हो मॅम. हे बाकी सगळ्या क्लासेस मध्ये हा प्रॉब्लेम येतोय का फक्त माझ्या क्लासमध्ये येतोय? तुम्हाला बाकी इतर सब्जेक्टच्या याच्यामध्ये पण असा प्रॉब्लेम येतोय का फक्त माझ्या क्लासमध्ये येतोय? नो मॅम, फक्त तुमच्याच क्लासला येतोय. म्हणजे फक्त मलाच नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो काय आहे. कारण की मी वायफाय कनेक्शनच्या शेजारी येऊन बसले आता ह्याच्याहून जास्त काही नाही होऊ शकत. काय माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला. एनिवेज, सॉरी फॉर दिस इंटरप्शन. चला, आपण जोपर्यंत आवाज येतो तोपर्यंत ऐकूया, नंतर परत मी डिस्कनेक्ट झाले की परत जॉईन करेन. असं करून बघू आज. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय की मेंडलीव्हने काय काय महत्वाच्या गोष्टी केल्या. त्याने काही एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मास नंबरला रिवाइज केलं, म्हणजे त्याला रिपेअर केलं. जसं की प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.9 वॉज चेंज टू करेक्ट 9.4 आणि इट वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम आणि मग बोरॉन. बेरिलियम आधी येतो आणि मग बोरॉन येतो. पण सुरुवातीला बोरॉन आधी आणि मग बेरिलियम असं केलं गेलं होतं. म्हणजे बेरिलियमचं वजन हे जास्त सांगितलं होतं बोरॉनपेक्षा, जे की त्यांनी रिपेअर केलं आणि त्याच्या बरोबर ठिकाणी आणून बसवलं. म्हणजे त्याने ॲटॉमिक मास पण रिपेअर केले. त्याने काही जागा वेकेंट ठेवल्या. आपण मगाशी जे बोललो होतो ना, एका बोरॉन, एका एल्युमिनियम आणि एका सिलिकॉन, बरोबर. ह्या एकाचा रेफरन्स आहे ना आपल्या संस्कृत शब्दाशी आहे, एकम, बरोबर. आणि ह्याचा अर्थ असा आहे की त्याला ह्या 3 मूलद्रव्यांच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्सचा आधीच त्याने भाकीत केलं होतं. म्हणजे काय, अंदाज वर्तवले होते की हे असं असेल, हे असं असेल, हे असं असेल. बघा ना, त्याने त्याचे परफेक्ट ॲटॉमिक मासेस पण दिलेले आहेत. त्याचं वजन एका बोरॉनचं आहे 44, एका अल्युमिनियमचं आहे 68 आणि एका सिलिकॉनचे 72. एवढंच नाही तर ते कोणत्या कोणत्या पद्धतीचे काय बरं म्हणतात, कंपाऊंड्स बनवतील, कोणत्या ऑक्साइड्स बनवतील, कसे हायड्रेट्स बनवतील, हे पण त्याने प्रिडिक्ट करून टाकलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते एलिमेंट्स डिस्कवर झाले, शोधले गेले, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे 3 एलिमेंट्स, एका बोरॉन, एका एल्युमिनियम आणि एका सिलिकॉन, स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम त्यांच्या ठिकाणी बरोबर जाऊन बसले. त्याने सांगितलेल्या प्रॉपर्टीज एवढ्या परफेक्ट मॅच झाल्या खऱ्या एलिमेंट्स बरोबर. जसं की एका एल्युमिनियम म्हणजे गॅलियम,
त्याचं ऍटॉमिक मास याने सांगितलं होतं 68 आणि जे ह्याच्यामध्ये आलं 69.7 म्हणजे 68 आहे की नाही. काय फॅन्टॅस्टिक माणूस आहे बघा. डेन्सिटी सांगितली 5.9 आणि याची आली 5.94 जी राऊंड ऑफ केली की होते 5.9. याचा मेल्टिंग पॉइंट लो आणि याचा किती आला 30 डिग्री जो लो आहे. फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, क्लोरीन बरोबर कसा फॉर्म्युला बनवेल तो ECl3 एका अल्युमिनियम आहे ना, ई नाव दिलं होतं. तर त्याने गॅलियमचा जेव्हा क्लोराईडचा फॉर्म्युला बघितला तर तो काय आहे GaCl3. ऑक्साईडचा फॉर्म्युला Ga2O3 एक्झॅक्ट मॅचिंग. आणि नेचर ऑफ ऑक्साईड अँफोटेरिक. अँफोटेरिक या शब्दाचा अर्थ आहे ऍसिडिक पण आणि बेसिक पण दोन्ही प्रॉपर्टी दाखवणारा. तर हा गॅलियम ह्या दोन्ही प्रॉपर्टीचे ऑक्साइड्स बनवतो हे त्याने सांगितलेलं आहे आणि हे खरं खरं सापडलेलं आहे. म्हणजे बघा किती परफेक्ट मॅच आहे. ह्याचाच अर्थ असा आहे की त्याने जो अभ्यास केला होता आणि त्याने जे टेबल मांडलं होतं ते एकदम परफेक्ट होतं त्या काळातल्या माहितीप्रमाणे. देर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियडिक टेबल. आपण बघितलं त्याने 8 नंबरच्या याच्यामध्ये काही वेगळेच एलिमेंट्स टाकलेले होते जे बऱ्यापैकी मेटल्स होते. पण जेव्हा नोबल गॅसेस शोधले गेले when they were invented, त्यावेळेला त्याला जुन्या पिरियडिक टेबलमध्ये काहीच बदल करावा नाही लागला. त्याने 8व्या ग्रुपच्या पुढे एक 0 ग्रुप म्हणून एक नवा ग्रुप ऍड करून टाकला आणि सगळंच्या सगळं मागचं टेबल ऍज इट इज ठेवलं. हे पण त्याच्या पिरियडिक टेबलचं एक वैशिष्ट्य आहे. जुनं काहीच डिस्टर्ब करावं नाही लागलं, नवा एक ग्रुप मिळाला तो ऍड करून टाकला. म्हणजेच काय, ही वॉज सो स्मार्ट. त्याने आधीचा केलेला अभ्यास हा किती परफेक्ट आहे हे त्याला समजलं. पण मग त्याच्यामध्ये काही काही त्रुटी होत्या. कोणत्या त्रुटी? सगळ्यात पहिली गोष्ट, त्याने ऍटॉमिक मास हा महत्वाचा मुद्दा धरला होता. तर ऍटॉमिक मास बघितलं तर कोबाल्ट आणि निकेल यांचं जवळपास सेमच आहे. मग आधी कोबाल्ट यायला पाहिजे का आधी निकेल यायला पाहिजे हे कोण सांगेल? नो आन्सर. म्हणजे त्याच्यामध्ये अँबिग्विटी म्हणजे काय? कन्फ्युजन. Isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. त्याने हे पिरियडिक टेबल दिल्यानंतर खूप दिवसांनंतर आयसोटोप्स म्हणजे समस्थानिकांचा शोध लागला. आयसोटोप्स म्हणजे जुळे भाऊ असतात, एकाच सारखे पण वेगळ्या वेगळ्या वजनाचे. बरोबर की नाही? तुम्ही बघितलं असेल जुळे भाऊ जुळ्या बहिणी सारखे दिसतात ते, पण त्या दोघांची वजन आणि त्याचे थोडे थोडे काय बरं म्हणतो आपण काही काही फीचर्स वेगळे असतात. बरोबर. तसंच समस्थानिकांचं पण आहे की त्या एकाच एलिमेंटचे 2 ऍटम्स त्यांचं ऍटॉमिक नंबर सेम आहे पण वजन वेगळं आहे. मग वजन वेगळं आहे तर त्याला वेगळ्या घरात टाकायचं का? ह्याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. मग त्या आयसोटोप्सला टाकायचं कुठे हा चॅलेंज आहे की नाही, हा नंतर आलेला प्रॉब्लेम. When elements are arranged in an increasing order of their atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between any two heavy elements. आता जरा वरचे टेबल बघा, त्यांचा ऍटॉमिक मास बघा. हा ऍटॉमिक मास, लुक एट द ऍटॉमिक मास. 1 नंतर डायरेक्ट 7 नंतर 9.4, 9.4 नंतर 11, मग 12, मग 14. 13 नाही आहे बरं का मध्ये. 14 नंतर 15 नाही आहे आणि 16 आहे. 16 नंतर डायरेक्ट 19 आहे. 17, 18 2 नंबर नाहीयेत मध्ये. 23 नंतर 24 आहे. 24 नंतर 27 आहे. 27 नंतर 28 आणि मग 31. तुम्हाला दिसतंय का कुठलाच असा सिक्वेन्स नाहीये. काही नंबर फ्रॅक्शन मध्ये आले आणि काही नंबर रेग्युलर आहेत. 24 नंतर 23, 22 नंतर 23, 23 नंतर 24, हा 31 नंतर 32. पण मध्ये मध्ये उड्या मारल्या त्याचं काय? मग ह्या दोघांच्या मध्ये एखादा एलिमेंट नसेल कशावरून? हे तर झालं छोट्या एलिमेंट्सचं. मोठ्या मोठ्या एलिमेंट्स मध्ये तर बघा ना किती किती फरक आहे. 178 नंतर 180, 140च्या नंतर डायरेक्ट 178. ह्या मधल्या गॅपचं काय करणार? बरोबर. म्हणजे जितका तुमचा ऍटॉमिक मास वाढत जातो तितकी मधली अँबिग्विटी पण वाढत जाते ना, साशंकता. आतमध्ये किती एलिमेंट आहेत आपल्याला काय माहिती? वजनावर चाललंय सगळं, तर वजन तर युनिफॉर्म वाढतच नाहीयेत. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम त्याच्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन मध्ये आला, बिकॉज ही कन्सिडर्ड ऍटॉमिक मास. कोणाला काही बोलायचंय का? हँड रेज केलाय का? मॅम ते कोणत्या आवर्तात आणि कोणत्या गणात हे कसं ओळखायचं? कोणाला?
कोणत्या आवडतात कोणत्या गणात? म्हणजे मॉडर्न मूलद्रव्य. नाही, मॉडर्न पिरियोडिक टेबलचं विचारतेस का? हा मॅम, ते समजतच नाही. सांगते, डोंट वरी. आता आपण जेव्हा खाली जाऊ तर मॉडर्न पिरियोडिक टेबल आता येईलच. चांगला प्रश्न आहे, त्याचं उत्तर सांगून टाकते तुला मी जेव्हा ते येईल. आता हे संपवूया आपण, लगेच आपलं मॉडर्न पिरियोडिक टेबल सुरू होईल. बघा, ह्याच्यानंतर जर त्याचा पुढचा प्रॉब्लेम होता, वेन एलिमेंट्स वेर अरेंज्ड. हा म्हणजे युनिफॉर्मिटी नाहीये ना, मग मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत ते आपल्याला सांगता आलं नाही. हा पण आपला मुद्दा झाला. पोझिशन ऑफ हायड्रोजन हा आता एक असा मुद्दा आहे ज्याच्यावरती मॉडर्न पिरियोडिक टेबल वरती पण काही एक्झॅक्ट उत्तर नाहीये. तो जो आहे ना हायड्रोजन, तो ग्रुप 17 सारख्या पण प्रॉपर्टी दाखवतो आणि ग्रुप 1 सारख्या पण प्रॉपर्टीज दाखवतो. त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो आणि तो इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो, बरोबर. सो तो ग्रुप 1 सारखं पण काम करतो आणि तो ग्रुप 7 सारखं पण काम करतो. म्हणजेच त्याला या गटात टाकायचं का त्या गटात टाकायचं हे कन्फ्युजन त्याला होतं. म्हणून त्याला एकटंच वेगळं एका रांगेत ठेवून दिलेलं आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम त्याला आला आणि हा त्याने मान्य पण केला. ठीक आहे, आता हे झाले त्याच्या पिरियोडिक टेबलचे फ्लॉज म्हणजे त्रुटी. म्हणून आला मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि हा दिला हेनरी मोझलेने 19व्या शतकामध्ये. आपलं मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल आलं होतं 1868-73च्या आसपास. त्याच्यानंतर 30-40 वर्षांनंतर झालेला हा नवा शोध. मागचं पिरियोडिक टेबल जसं होतं मेंडेलिव्हचं, त्याच्यामध्ये थोडासा बदल केला हेनरीने. त्याने सांगितलं की ऍटॉमिक मास नाही, ऍटॉमिक नंबर बघा. ऍटॉमिक नंबर म्हणजे काय आहे, त्या नंबर म्हणजे तो जो नंबर आहे तो त्या एलिमेंटची ओळख आहे. तुम्हाला आठवतंय का, मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या वर्गामध्ये 50 मुलं आहेत. त्या मुलांना मी त्यांच्या वजनाच्या हिशोबाने बसवलंय. छोटा, थोडा मोठा, थोडं जास्त वजन, थोडं आणखीन जास्त वजन, ह्याचं वजन किती आहे अंदाजे एवढं आहे, ह्याचे टिंब टिंब आहे, असं करून मी त्यांना बसवलंय चढत्या वजनाच्या क्रमाने. पण याच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे हेनरी मोझलेच्या, त्यांना रोल नंबर प्रमाणे बसवा ना, 1, 2, 3. तुम्ही त्यांना रोल नंबर द्या आणि त्या रोल नंबर प्रमाणे बसवा. हे जास्त सोपं आहे की नाही, रोल नंबर 1, 2, 3. तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला जेव्हा बोलवतात शिक्षक, रोल नंबर 1 ते 10 ओरल एक्झामला चला असं म्हणतात ना. वजन क्रमांक 10 ते वजन क्रमांक 10.50 असं म्हणतात का? वजनाचा हिशोब का करायचा जेव्हा की आपण रोल नंबर घेऊ शकतो? हा महत्वाचा इम्पॅक्टफुल विचार याने हेनरी मोझलेने दिला आणि त्याच्यामुळे काम खूप सोपं झालं. मग काय झालं की ऍटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अन एलिमेंट दॅन दी ऍटॉमिक मास. ही गोष्ट खूप प्राकर्षाने पुढे आली. लोकांनी ही गोष्ट मान्य केली की ऍटॉमिक मास तर ठीक आहे, पण त्याच्याहून महत्वाचं फंडामेंटल म्हणजे त्याचा मूलभूत गुणधर्म आहे ऍटॉमिक नंबर. आणि आता तुम्हाला ऍटमची रचना माहिती आहे. त्याच्या प्रोटॉन मध्ये आपलं त्याच्या न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि बाहेर असतात इलेक्ट्रॉन. तर जेवढी संख्या प्रोटॉनची तेवढीच संख्या इलेक्ट्रॉनची आणि तोच त्याचा ऍटॉमिक नंबर असणार आणि तीच त्याची ओळख असणार, त्याचा रोल नंबर. म्हणून आता पुढचं सगळंच्या सगळं मॉडर्न पिरियोडिक टेबल जे आहे ते त्याच्या ऍटॉमिक नंबर वरती फिरणार आहे. इथपर्यंत गोष्ट कळली. मॉडर्न पिरियोडिक टेबल आणि मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात मोठा बदल म्हणजेच काय, ऍटॉमिक नंबर आता प्राईम झाले. मग अशी ऍटॉमिक मास नंबर होते, वजन होतं आणि नंबर नव्हता, पण आता आपण नंबर घेतलाय, वजन मागे टाकून दिलंय. आता हाऊ द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल रिझॉल्व्ड इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्यांच्या वजनाचा आता आपण विचार नाही करत आहे ना. आपण आता त्यांचं बघा 59 यांचं वजन आहे, पण त्यांच्या नंबरचा विचार करतोय आपण. कोबाल्ट कितवा आणि निकेल कितवा, नंबर रोल नंबर प्रमाणे. ज्याचा रोल नंबर आधी तो आधी. दुसरं क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 म्हणजे त्यांची वजन झाली, पण त्या दोघांच्या वजनाचा प्रॉब्लेम काय, जेव्हा की दोघांचा ऍटॉमिक नंबर सेमच आहे, 17 आणि 17. एकाच घरात बसतील ना, जुळे असले म्हणून काय झालं, वजन वेगळं म्हणून काय झालं, चेहरा तर एकसारखा आहे. एकाच घरात त्यांची रवानगी करून टाकली आहे. Can there be an element with atomic mass 53 or 54 in between the two elements chromium 52 and manganese 55? बघा 24 आणि 25 हे त्यांचे ऍटॉमिक नंबर आहेत. याच्यामध्ये एलिमेंट्स असतील का? नाही. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे होल नंबर्स आहेत, ते पॉइंट मध्ये येत नाही.
24.5 हा त्याचा ॲटॉमिक नंबर नाही असू शकत. कारण काय, ते होल नंबर आहेत. एक तर पूर्ण प्रोटॉन असेल किंवा पूर्ण इलेक्ट्रॉन असेल, तो अर्धवट कसा असेल? ते काही वजन नाहीये तुम्ही एव्हरेज केली, तो पूर्ण आहे, म्हणून त्याच्यामध्ये कुठलेही एलिमेंट असणार नाही, हे कन्फर्म आहे. What do you think? Should hydrogen be placed in group 17 of halogens or group 1 of alkali metals in the modern periodic table? त्याला कुठे ठेवायला पाहिजे? इलेक्ट्रॉन देणाऱ्यांच्या गटामध्ये का इलेक्ट्रॉन घेणाऱ्यांच्या गटामध्ये? केव्हाही हायड्रोजन त्याच्या समोरच्या माणसाबरोबर विचार करून रिॲक्ट करतो. इलेक्ट्रॉन खेचून घेणारा असेल, जसं की हॅलोजन आहे, म्हणजे HCl मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन असं बॉन्डिंग आहे ना, बघा, हायड्रोजन आणि क्लोरीन, HCl ऍसिड माहिती आहे ना तुम्हाला. तर हा क्लोरीन काय करतो, ह्याचा इलेक्ट्रॉन खेचून घेतो, त्यावेळेला तो पॉझिटिव्ह होतो मेटल सारखा, बरोबर. पण काही कंपाऊंडच्या बाबतीमध्ये तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, हायड्रोजन बिकम्स निगेटिव्ह. जनरल टेंडन्सी बघितली तर हायड्रोजन हा पॉझिटिव्हिटीकडे जास्त आहे, म्हणून त्याला पहिल्या ग्रुपमध्ये ठेवलेला आहे. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल एकदा बघा आणि तिच्या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया, आणि पुढच्या लेसन मध्ये आपण ह्याला पूर्ण डिस्कस करूया. उभं कसं आडवं कसं हे शोधायचं ना ग, तुझा प्रश्न असाच आहे ना, उभं कसं आणि आडवं कसं. येस मॅम. बघा, मॉडर्न पिरियोडिक टेबल हे तुमच्या समोर आहे आता, आणि ह्या आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला मागे पण बोलले होते, एखादा असं मॉडर्न पिरियोडिक टेबल अमेझॉन, मिशो कशावरून तरी मागवून घ्या, किंवा स्वतःचा मस्त चार्ट बनवा, लावून टाका तुमच्या अभ्यासाच्या टेबलवरती. तुम्ही किती पण कुठल्या पण कॉलेजमध्ये जा, काही पण करा, सायन्स घेतलं तर तुम्हाला हे मदत करेलच करेल 100%. बघा, ह्याच्यामध्ये आपण दोन पद्धतीने हा पिरियोडिक टेबल वाचतो, आडवं आणि उभं. वर्टिकल आर ग्रुप्स, हॉरिझॉन्टल आर पिरियड्स. पिरियड्सचा अर्थ आहे आवर्त, आणि ग्रुप म्हणजे गण, उभे गण आणि आडवे आवर्त. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये 1 ते 18 हे ग्रुप आहेत वर्टिकल, आणि आवर्त किती आहेत? 1 ते 7. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स. त्याच्यामध्ये पण मजा अशी आहे, हे जे आहेत ना मधले 10, हे डी ब्लॉक, हे ऍडिशनल नंतर आलेले आहेत. मेन जे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, हे 13, 14, 15 का झाले? हे मध्ये आले म्हणून, ठीक आहे. पण हे नसते तर हा क्रमांक असाच आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा जो 8th ग्रुप आहे ना, त्याला 0 ग्रुप म्हटला होता मेंडेलिव्हने, तो हाय बघा, हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ऑर्गॅनिझॉन. मगाशी मी क्रिप्टॉन बोलले होते, मला असं वाटलं क्रिप्टॉन याच्यामध्ये येत नाही. आय वॉज नॉट शुअर अबाउट इट, बट येस, आय वॉज करेक्ट. तर हे सगळे जे आहेत ते आपले 0 ग्रुप, म्हणजेच काय, नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस. ते कोणाबरोबर रिएक्ट करत नाहीत, ते आयुष्यातले जगातले सगळ्यात सुखी लोक आहेत, ठीक आहे. आता तिने विचारलं की आता मला तुला उदाहरण देऊन सांगायचं, समज कोबाल्ट, CO हा एक एलिमेंट तू घेतला, जर तुला प्रश्न काय विचारायचंय, उभं आडवं कसं चेक करायचं, बरोबर. तर कोबाल्ट हा तुझ्या 4th पिरियड मधला 8th ग्रुप मधला, सॉरी 9th ग्रुप मधला एलिमेंट आहे. हा एवढा ब्लॉक बघायचा तुला, कोणत्या पट्टीमध्ये? 4थ्या आडव्या आणि 9व्या उभ्या. म्हणजे हा कोणता? डी ब्लॉक एलिमेंट आहे, कारण ह्या ब्लॉकचं नाव डी आहे. त्याचा ऍटॉमिक नंबर आहे 27, आणि त्याचं ऍटॉमिक वेट पण दिलंय खाली, काहीतरी 59 काहीतरी आहे, 58.9 आहे. आता हे तुम्हाला समजलं का? तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, उभं आणि आडवं कसं शोधायचं. उभं कसं शोधायचं? उभी पट्टी कोणती आहे? 9th पिरियड, 9th ग्रुप आणि 4th पिरियड. अजून काय वेगळा प्रश्न होता का तुझा? उभं आणि आडवं कसं शोधायचं म्हणजे नक्की काय विचारायचं होतं तुला? हेच होतं का? हा मॅम. आता याच्यामध्ये तुम्ही कुठलाही बघा, हा गोल्ड, हा सध्या आपल्या बजेटच्या पलीकडे गेलेला गोल्ड, AU म्हणजे गोल्ड. गोल्डचं ॲटॉमिक नंबर आहे 79, म्हणजे त्याचं वजन, सॉरी, ॲटॉमिक नंबर आहे 79 आणि त्याचं वजन आहे 196.97, म्हणजे 197 धरा अप्रॉक्सिमेट, एवढा जड असतो तो गोल्ड. आता ह्या गोल्डला तुम्ही कसं सांगणार? 11th ग्रुप 11व्या ग्रुपमध्ये, आणि 6th पिरियड 6व्या पिरियड मधला 11व्या ग्रुप मधला AU म्हणजे गोल्ड.
with atomic number 79, atomic mass number 197, and it is a d block element. S ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक अशी त्याची स्पेशल रचना आहे. एस म्हणजे सगळे अल्कली मेटल्स, पी म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलाइट सगळे एकत्र तिकडे, आणि हे पण इनर्ट गॅसेस. डी ब्लॉक मेटल्स, एफ ब्लॉक मेटल्स अशी ही रचना आहे. हे डिटेल मध्ये आपण पुढच्या वेळेला उरलेल्या भागांमध्ये बघूया, आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण त्याची एक्सरसाइज पण सॉल्व्ह करूया, म्हणजे आपला लेसन पूर्णपणे रिवाइज होईल. चला, आज आपण इकडे थांबू. तुमच्या पुढच्या क्लासची वेळ पण होईल आता. थोडा डिस्टर्बन्स झाला, पण आपला लेसन स्टार्ट तर झाला रिवाइज करायला. चला, भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. बाय मुलांनो, बाय संगीता मॅम, बाय प्रेमा मॅम. गुड नाईट मॅम.